राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पीक विमा भरपाईबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मागील काही महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांकडून नुकसानीचे पंचनामे आणि अहवाल तपासण्याचे काम सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून काही ठिकाणी अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पीक विमा भरपाई जमा केली जाणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत दिली जाते. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, पूर किंवा इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या पीक विमा कंपन्यांकडून भरपाई दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटातून थोडासा दिलासा मिळतो. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी भरपाईची वाट पाहत आहे. काही जिल्ह्यांमध्ये प्राथमिक यादी जाहीर झाली आहे, तर काही ठिकाणी पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. सरकारकडून निधी वितरणाबाबत तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि ज्यांच्या क्षेत्रात नुकसानाची नोंदली गेलेली आहे त्यांनाच भरपाई मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली अर्जाची आणि पीक विमा स्थितीची माहिती तपासून घ्यावी. काही वेळा कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास किंवा बँक खात्याची माहिती चुकीची असल्यास भरपाई थांबू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते सक्रिय आहे का आणि आधार लिंक आहे का हे तपासणे गरजेचे आहे. दरम्यान सोशल मीडियावर पीक विम्याबाबत अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या जात आहे. काही ठिकाणी भरपाईच्या चुकीची रक्कम किंवा तारीख सांगितली जात आहे. मात्र अधिकृत शासन निर्णय आणि जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार अंतिम तारीख स्पष्ट होणार आहे. शासनाकडून सांगण्यात आले आहे की सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रक्रिया पारदर्शक ठेवली जात आहे. सर्व अहवाल तपासल्यानंतरच भरपाई रक्कम निश्चित केली जाईल आणि त्यानंतर थेट बँक खात्यात जमा केले जातील. एकूणच पाहता पीक विमा भरपाईची प्रक्रिया सध्या सुरू असून लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. अधिकृत घोषणा होतात जिल्हानिहाय यादी आणि भरपाईची माहिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. पुढील अपडेटसाठी धन्यवाद.